नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्री आहे. आणखी एका हॉरर कथेमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, या कथेचं नाव आहे ती एक रात्र. मित्रांनो, तुम्ही जर एखादं घर भाड्याने घेत असाल तर थोडा विचार करून घ्या, कारण जे रेवतीसोबत घडलं ते तुमच्यासोबत पण घडू शकते. म्हणतात ना की आई आपल्या मुलाला कुठल्याही प्रसंगातून वाचवते. अशीच एक घटना रेवतीसोबत घडली होती. तर झालं असं होतं की एका फॅमिलीने एक घर किरायाने घेतलं होतं, पण त्या घरी रेवतीला खूप विचित्र भास होत होते. आणि महत्त्वाचं म्हणजे तिच्या मुलाला म्हणजे सुयशला कोणीतरी दिसत होतं आणि ती व्यक्ती सुयशला आपल्यासोबत घेऊन जाणार होती. पण नंतर काय झाले, तिने सुयशला खरंच सोबत नेले? त्या व्यक्तीपासून आपल्या सुयशला रेवतीने वाचवले की नाही, हे सगळं समजण्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. चला तर मग आपण या हॉरर कथेला सुरुवात करू. जशी त्यांची गाडी त्या भाड्याने केलेल्या घराजवळ येऊन थांबली, त्यांचं सामान जेव्हा गाडीतून उतरवलं तेव्हा लोकांच्या नजरा आपल्यावरच रोखल्यासारख्या रेवतीला वाटल्या. सुनीलला तसं तिने बोलूनही दाखवलं, पण आपण नवीन आहोत म्हणून लोक आश्चर्याने आपल्याकडे पाहत असतील असं म्हणत सुनीलने रेवतीचं म्हणणं उडवून दिलं. घर फार मोठं नव्हतं, पण पाहता क्षणी रेवतीला आवडलं होतं. दार उघडून ते आत जाणार तोच एक जोरदार वाऱ्याचा झोत त्यांना स्पर्श करून गेला. रेवतीच्या तर अंगावर शहाराच आला. घर अजून पूर्णपणे आवरलंही नव्हतं, पण दिवसभर सुयश इकडून तिकडे उड्या मारत फिरायचा. त्यालाही घर फार आवडलं होतं, विशेष करून पडवीत असलेला झुला. आल्या आल्या त्या झुल्याचा सुयशने ताबाच घेतला होता. सुयशचं मन नवीन जागेत रमलंय म्हटल्यावर रेवती आणि सुनील निश्चिंत झाले. सुनील म्हणजे तिचा मिस्टर. त्यातच 2 दिवसांसाठी सुनीलला तालुक्याला जावं लागलं. घरी आता रेवती आणि सुयश दोघंच होते. रेवतीने घर आवरायला सुरुवात केली. छोटंसं घर, पण ते आवरताना रेवतीची अक्षरशः दमछाक झाली. 2-3दा तिला असं वाटलं की तिने ठेवलेलं सामान पुन्हा अस्तव्यस्त झालंय, पण ती इतकी दमली होती की आपणच सामान लावायला विसरतोय असं वाटून तिने दुर्लक्ष केलं. तिने सामान लावता लावता जेवण बनवले. तोपर्यंत सुयश झुल्यावरच खेळत होता. ती सुयशला जेवणासाठी बोलवायला गेली. तिला वाटलं सुयश कोणाशी तरी बोलत आहे. जेव्हा ती झुल्याजवळ गेली तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. सुयशला विचारलं, कोणाशी बोलत होतास? पण सुयशनं रेवतीकडे दुर्लक्ष केलं. खेळता खेळता स्वतःशीच बोलत असेल असं म्हणत तिने सुयशला जेवायला नेले. ताट वाढायला घेतलं तर जेवण आधीच कोणीतरी खाल्लेलं होतं. हा सगळा काय प्रकार आहे? तिला काहीच कळत नव्हतं. रेवतीने विचार केला की कोणी मुद्दाम त्रास देण्यासाठी तर काही करत नसेल. तिने ताट केलं. सुयशला जेवण भरवणार तोच सुयशच्या शर्टावर भाताची शीत पडलेली दिसली. हे सगळं काय चाललंय? सुयश जेवला, पण हे कसं शक्य आहे? त्याला सगळ्याच कामासाठी माझी मदत लागते, मग तो हाताने जेवण घेऊन कसं जेवू शकतो? सकाळपासून इतकी कामे झाली आहेत की माझं डोकं चालत नाही बहुतेक, असा विचार करून रेवतीने थोडा आराम करावा असा विचार केला आणि सुयशला घेऊन ती खोलीत झोपायला गेली. सुयशला झोपवलं, पण प्रयत्न करूनही तिला झोप लागत नव्हती. सकाळपासून घडणाऱ्या विचित्र घटनांनी रेवतीची झोप उडाली होती. शेवटी कंटाळून ती उठली. सुयश शांत झोपला होता. तिने प्रेमाने त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. तसाच तिच्या हाताला चटका बसला, कारण सुयशचं अंग चांगलंच गरम होतं. संध्याकाळपर्यंत सगळं घर डोक्यावर घेणारा सुयश रेवतीसमोर निश्चित पडला होता. अचानक आलेल्या तापाचं कारण काही तिला समजत नव्हतं. त्यात सुनील म्हणजे रेवतीचा नवरा कामानिमित्त सकाळीच तालुक्याला गेला होता. तो आता सकाळीच परतणार होता. सुनीलला फोन करावा तर तो काळजी करत बसेल, त्यातही सकाळशिवाय तो परत येऊ शकत नव्हता. त्यात हे गाव आणि घर दोन्ही नवीन असल्याने काय करावं रेवतीला सुचत नव्हतं. रात्रीचे 12 वाजले होते. सुयशचा ताप थोडा पण कमी झाला नव्हता. सकाळी उठल्या उठल्या तिने डॉक्टरकडे जायचं ठरवलं. तोपर्यंत थंड पाण्याच्या पट्ट्या तिने सुयशच्या डोक्यावर ठेवल्या. रात्री 2:30-3 वाजली असतील. रेवतीच्या डोळ्यावर झोप आली. तसं सुयशच्या बाजूला डोकं टेकवून तिने डोळे मिटले. किती वेळ झाला कुणास ठाऊक. रेवतीने आपले डोळे किलकिले करत उघडण्याचा प्रयत्न केला, पण तिचे डोळे काही केल्या उघडत नव्हते. किलकिल्या डोळ्यांनीच तिने मेंदूला त्रास देत समोर पाहण्याचा प्रयत्न केला, तर तिला समोर अंधुकची आकृती दिसली. रेवतीने डोळ्यांना अजून ताण दिला. तशी ती आकृती रेवतीला स्पष्ट दिसू लागली. नऊवारी साडी नेसलेली, कपाळाला रुपा एवढा कुंकू, केस मोकळे, दात विचकत ती रेवतीकडेच पाहत होती. तसाच रेवतीच्या अंगावर सरसरून काटा आला. कोण ही बाई? माझ्या घरात काय करते? रेवतीने डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण एक विचित्र ताकद तिला रोखत असल्याचा भास होत होता. तेवढ्यात रेवतीचं लक्ष त्या विचित्र बाईच्या हाताकडे गेलं. एक लहान मुलगा तिचा
हात धरून उभा होता. रेवती आता अधिक सावध झाली. तिने डोळे ताणत पुन्हा पाहण्याचा प्रयत्न केला. तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून रेवतीचा सुयश होता. सुयशला पाहताच सगळं बळ एकटून रेवती उठण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला जाणवत होतं की तिला कोणीतरी उठण्यापासून रोखत होतं. तरीही सगळी ताकद एकटून रेवतीने सुयशला पकडण्यासाठी हात पुढे केला. तशी ती बाई दात विचकत सुयशला घेऊन मागे मागे जाऊ लागली. रेवतीने आपला हात अधिकच पुढे नेला, पण तिचा प्रयत्न निष्फळ ठरला. अचानक ती बाई आणि सुयश रेवतीच्या डोळ्यासमोरून गायब झाली आणि तशीच रेवतीच्या तोंडातून जोरदार किंचाळी बाहेर पडली. तिला दरदरून घाम फुटला. डोळे मोठे करून रेवती समोर पाहण्याचा प्रयत्न करू लागली, पण तिच्यासमोर कोणीच नव्हतं. रेवतीचं अंग थरथरू लागलं. आपण इतका वेळ स्वप्न पाहत होतो तर तिला असं वाटलं, कारण तिच्यासमोर कोणीच नव्हतं. रेवती सुयशचा ताप पाहण्यासाठी त्याच्याकडे वळली आणि रेवतीला घाम फुटला. सुयश बेडवर नव्हता. अंगात एवढा ताप असताना हा मुलगा गेला कुठे? रेवती बेडवरून खाली उतरली आणि सुयशला शोधू लागली, पण सुयश कुठे दिसत नव्हता. रेवतीचे पाय थरथरू लागले. म्हणजे आपण जे पाहिलं होतं ते स्वप्न नव्हतं, पण हे कसं शक्य आहे? असा विचार करत रेवतीने सुयशला हाका मारल्या, पण काहीच उत्तर आले नाही. दार उघडून पाहावं म्हणून ती दाराकडे वळली, पण कडी काढताना तिला बाहेरून कोणाचा तरी हसण्याचा आवाज आला. इतक्या रात्री कोण असावं आणि सुयश? असा विचार करत तिने घाईत दार उघडलं. पडवीत झुल्यावर तीच बाई सुयशला मांडीवर घेऊन बसली होती आणि एक विचित्र हास्य तिच्या चेहऱ्यावर होते, जणू ती या क्षणाची वाट पाहत असावी. रात्रीची ती भयान शांतता आणि तिचे हास्य वातावरण अधिकच भयानक वाटत होते. काय करावं रेवतीला काही सुचेना. ती वाऱ्याच्या वेगाने झुल्याजवळ गेली. सगळा धीर एकटवून आपल्या भीतीवर मात करत रेवतीने सुयशला उचलण्याचा प्रयत्न केला. तसा त्या बाईने रेवतीला हिसका दिला. रेवती भिंतीवर आपटली. पुन्हा रेवतीने उठण्याचा प्रयत्न केला, पण यावेळी तिने जोरजोरात रामरक्षा म्हणायला सुरुवात केली. तसं तिचं विचित्र हास्य हळूहळू बंद झालं आणि तिने कानावर हात ठेवले. तसं रेवतीने चपळाईने सुयशला उचल आणि धावतच घराबाहेर पडाली आणि शेजारच्या सावंताचं दार सुटावलं. सावंतांनी दार उघडलं. रेवतीला असं पाहून त्यांच्या सगळं लक्षात आलं. रेवतीला पाणी देऊन त्यांनी शांत केलं आणि सुयशला देवाऱ्यातला अंगारा लावला आणि सावंत काकू म्हणाल्या, नशीब चांगलं म्हणून वाचला दोघं. तसे रेवतीने डोळे विस्फारले. मला माहीत आहे सारं. तुम्ही ज्या दिवशी आलात तेव्हाच तुम्हाला सगळं सांगणार होते, पण त्या बाईनं आम्हालाही त्रास दिला असता. नाईलाजाने गप्प बसलो. तू आज जिला पाहिलं ती सुमती. कोण सुमती? रेवतीने विचारले. देशपांडेची सून. लग्नाला 10 वर्षे झाली तरी मूलबाळ झालं नाही. सासऱ्यांच्याच लोकांनी तिला वेड लावलं. कोणाचंही मूल उचलायची आणि पडायची. लोकांनी तिला मारहाण केली, त्यात तिचा जीव गेला. त्यानंतर रात्री अपरात्री ती लोकांना दिसू लागली. देशपांडेचं कुटुंब घर सोडून मुंबईला गेलं. हे घर एजंटकडून भाड्याने देतात, पण सत्य सांगत नाही. तुम्ही या घरातले दुसरे भाडेकरू. याआधी सुमतीने एक जीव घेतलाय. देव बलवत्तर म्हणून वाचलात तुम्ही. रेवती सावंत काकूकडे पाहतच राहिली. तिने सुयशला घट्ट पोटाशी धरलं. सकाळी सुनील आल्यावर त्याला सारी हकीकत सांगितली. तासभरातच त्याने ते घर खाली केलं. रेवती आणि सुयशला घेऊन तो तिथून निघाला. पण सुमती मात्र वाट पाहत आहे आजही एका नव्या शिकारीची. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने ह्या कथेचा शेवट झाला. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर भेटू आपण नवीन अशाच एका हॉरर कथेमध्ये. नमस्कार.